नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वाशिममध्ये श्रमजीवी संघटना सक्रिय कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात साजरा। महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सीता घाटळ यांची प्रमुख उपस्थिती। श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत शहापूर तालुका यांच्या वतीने गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सभागृह वासिंद या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ता मेळावा शहापूर तसेच सभासद मोहीम दुसरा टप्पा 2026 हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सीता घाटळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सीता घाटळ उपस्थित होत्या। जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मस्कर, तालुका अध्यक्ष मालू हुमने, तालुका उपाध्यक्ष रुपेश आहिरे, तालुका सचिव प्रकाश खोडका, कार्यालयीन सचिव कमलाकर शिंदे, खातविली गट अध्यक्ष कमलाकर तारमळे, वासिन गट अध्यक्ष बाळाराम हारड, अगई गट अध्यक्ष चंद्रकांत मोरे, ज्येष्ठ कार्यकर्त्या गिरजाबाई मस्कर, लडकीबाई बेलवडे आदी पदाधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। तर शहापूर तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी केले। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रमजीवी संघटना शहापूर तालुका कार्यकारिणी व विविध गट अध्यक्ष यांनी विशेष मेहनत घेतली। नमस्ते। आजचा जो मेळावा आहे तो मेळावा असा की आमचे हा सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, जो कार्यकर्ता 50 सभासद करतो आणि त्या 50 सभासदांची जबाबदारी ज्याच्यावर असते त्याला आम्ही सक्रिय कार्यकर्ता असं संबोधित करतो। सक्रिय कार्यकर्त्याची संकल्पना ह्याच्यासाठी की प्रत्येक सभासदाकडे आपलं लक्ष राहील आणि प्रत्येक सभासदाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या आपल्या कार्यकर्त्याला सोडवता येतील आणि त्यासाठी आमची दिनांक 15 जूनपासून सभासद मोहीम सुरू होते आणि ती सभासद मोहीम सुरुवातीची सभासद मोहीम आम्ही जेव्हा घेतली त्यावेळेस शहापूर तालुक्याने 11,000चा टप्पा पार पाडला। 11,000 सभासद केले। महाराष्ट्राचे पूर्ण ह्याचे सभासद संघटनेचे सभासद घेतले तर ते सभासद आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये 77,077 एवढे सभासद झालेले आहेत। हा आमचा दुसरा टप्पा आहे आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रत्येक माणसाकडे जाऊन, कारण आज अनेक प्रश्न आहेत, म्हणजे आधार कार्ड आपण सांगतो की सगळ्यांना आधार कार्ड मिळालेले आहेत, पण अजूनही अशी काही वंचित लोक आहेत की त्यांना अजूनही आधार कार्ड मिळालेलं नाही आहे। या ठिकाणी वन जमिनीचा प्रश्न अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत। 1678 दावे अजूनही प्रलंबित आहेत की त्या लोकांना वनाची जमीन, हक्काची जमीन जी अजून मिळालेली नाही आहे। पाण्याचा मोठा प्रश्न आहे। शहापूरसारखा तालुका पाणी मुंबईला पोचवतो, सर्व पाणी हे शहापूर तालुक्यांमधून जातं, पण इथला माणूस अजूनही तहानलेला आहे। 2-2 किलोमीटर दरीमध्ये उतरून आणि आमच्या भगिनींना पाणी भरावं लागतं, आमच्या बहिणींना पाणी भरावं लागतं, डोक्याचे केस जातात। ही परिस्थिती आहे। ही परिस्थिती कुठेतरी बदलावी आणि आमच्या भगिनींना चांगले दिवस यावे यासाठी पाण्याचा प्रश्न आहे। जल जीवनसारखी केंद्र सरकारने आणलेली योजना ही अजूनही गुलदस्त्यात आहे। पाईप खरेदी केली गेली, पाईप टाकले गेले, पण पाण्याचे स्रोत अजून कुठे आहेत त्याचा पत्ता नाही आहे। ही अशी परिस्थिती आहे। हा पूर्ण शहापूर तालुका भावली धरणाच्या ह्याच्यावर अवलंबून आहे की भावली धरणातलं पाणी डायरेक्ट इथे येईल आणि आमच्या प्रत्येक भगिनीच्या घरामध्ये नळाने पाणी दिलं जाईल, पण अजूनही ती परिस्थिती काही येत नाही आहे।
करोडो रुपये खर्च करून समृद्धी हायवे बनवला जातो. पालघर जिल्ह्यामधलं वाढवण बंदर जे जगातलं मोठं बंदर आहे ते बनवलं जातं. आपल्या जवळच विमानतळं बनवली जातात, मोठी मोठी बुलेट ट्रेन बनवल्या जातात, कॉरिडॉर बनवले जातात. पण अजूनही आमच्या जिल्ह्यामध्ये, आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की फक्त पालघर जिल्ह्यामध्ये 16,000 मुलं ही शिक्षणापासून 8वी 9वीमध्ये म्हणजे 9वीला वर्ग नाही आहेत आणि ती 8वीतूनच ड्रॉप आऊट झालेली आहेत. मुलांना शाळा नाही आहेत. अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कुणीही आमदार किंवा खासदार हे कुणीही पोचवत नाही. श्रमजीवी संघटना आजपर्यंत लढत आली या प्रश्नांसाठी आणि आजपर्यंत लढते आहे. आणि ह्यासाठी आमच्या प्रत्येक बांधवाला, हे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला की गरिबापर्यंत, गरिबाच्या झोपडीपर्यंत आपण कसं पोचलं पाहिजे, याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. या देशाच्या संविधानाने अधिकार दिलेला आहे की आपण अनुच्छेद 19 मध्ये जसा स्वातंत्र्याचा अधिकार आहे तसा संघटना बनवण्याचा आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार संविधानामध्ये अनुच्छेद 19 मध्ये मूलभूत अधिकाराच्या भाग 3 मध्ये दिलेला आहे. पण अजूनही असे जे मूलभूत अधिकार आहेत ते आमच्या गोरगरिबांपर्यंत पोचलेले नाहीत. आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की जे आमचे मूलभूत अधिकार आहेत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, पण अनेक आमचे आदिवासी बांधव असे आहेत की त्यांना आधार कार्डसुद्धा नाही आहे. जर 2026चा सर्वे आला आणि त्याच्यामध्ये आमच्या बांधवांकडे आधार कार्ड नसेल तर आम्ही ह्या देशाचे नागरिक नाही असं गणलं जाईल. आणि ती परिस्थिती आमच्या गरिबांवर येऊ नये म्हणून हा आमचा आजचा मेळावा होता. मेळावा हा ह्याच्यासाठी की प्रत्येक गरिबापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करणार. आम्ही सगळीकडे पोचू शकणार नाही कारण तेवढे हात आमचे नाही आहेत, पण जिथे जिथे आम्हाला पोचता येईल तिथे तिथे आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून हा आजचा मेळावा आमचा होता. नमस्ते. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.